सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इथे वन टक्स ब्लाऊज शिवची कटिंग बघणार आहे विथ बेल्ट. इथे मी लेंथ घेत आहे फुल लेंथ 13 इंच प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेत आहे, म्हणजे 14.5 इंच इथे घेते आहे. त्यानंतर घेणार शोल्डर, ती घेत आहे 5.5 इंच. माझा गळा डीप असल्यामुळे मी ते 5.5 इंच शोल्डर घेत आहे. त्यानंतर आर्महोल घेत आहे 6 इंच खाली डाऊन. त्यानंतर अर्धा इंच आर्महोलपासून आतल्या बाजूला घेऊन लाईन जोडून घेणार मी. आता शोल्डरवरून अर्धा इंच खाली ड्रॉप घेणार. अर्धा इंच किंवा 25 पॉईंट्स घेतले तरी चालेल. त्यानंतर आता या बाजूला आपल्याला चेस्ट घ्यायचं आहे. इथे मी 1/4 ऑफ चेस्ट घेणार. माझी 34 इंच चेस्ट आहे, तर मी 8.5 घेणार प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार. अशा प्रकारे इथे आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि 8.5 इंच घेतलेले आहे. त्यानंतर इथे मी गळा घेणार 2 इंच. जर तुम्हाला शोल्डर छोटी हवी असेल तर मग तुम्ही गळा जास्त घ्यायचा. जर शोल्डर तुम्हाला नॉर्मल हवी असेल तर मग तुम्ही 3 इंचचं शोल्डर ठेवू शकता, त्यानुसार घेणार. तर मी इथे आता 2.5 इंच गळा घेतला आहे आणि शोल्डर थोडी कमी केलेली आहे. इथे खाली मी 7 इंच समोरचा फ्रंट गळा घेणार आहे आणि नेक हा व्ही शेपमध्ये आहे. फ्रंट नेक हा व्ही शेपमध्ये आहे. त्यानंतर शोल्डरचा पासनं खाली 10 इंचावर मी बस्ट पॉईंट घेणार आहे. बस्ट पॉईंट 10 इंच. 34 इंच चेस्ट असल्यामुळे बस्ट पॉईंट 10 10.5 पर्यंत घेता येते आणि त्यापेक्षा जास्त असेल तर मग अर्धा इंच वाढवायचा. त्यानंतर यापासून फोल्डपासून तर या बाजूला मी 3.5 इंचेस घेणार आहे. त्यानंतर ही आपली खालची वेस्ट लाईन आहे, म्हणजे फुल लेंथ जी आपण घेतलेली आहे 14.5 इंच. ते इथून इथपर्यंत मी 2.5 इंचाचा डार्ट घेणार आहे आणि डार्ट आणि त्या बस्ट पॉईंटला अशा प्रकारे जोडून घेणार. आता वेस्ट आपल्याला घ्यायचं आहे. पहिले आर्महोल अर्धा आर्महोल घेणार आहे. त्यासाठी मी 75 पॉईंट आत घेऊन फ्रंट आर्महोलचा शेप दिला आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेस्ट घ्यायचं आहे. वेस्ट मी घेत आहे 5 इंच प्लस 2.5 इंच डार्टचे एक्स्ट्रा आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. परत 5 इंच वेस्ट, 2 इंच डार्टचे एक्स्ट्रा आणि 2 इंच आपली एक्स्ट्रा मार्जिन. या प्रकारे मी मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला या बाजूला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. फोल्डच्या साईडला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि हा पॉईंट या पॉईंटला अशा क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे, कारण आपण जेव्हा डार्ट करतो तेव्हा तो भाग वरती चढतो. त्यानंतर इथे सुद्धा 1 इंच एक्स्ट्रा घेऊन हा पॉईंट या पॉईंटला असा जोडून घ्यायचा आहे. हे क्रॉसमध्ये येईल. आता इकडे वरती आपल्याला 3.5 इंचेस वरती मोजून काढायचे आहे. 3.5 इंचेस वर मार्क करून आपल्याला आपली बेल्टचा शेप द्यायचा आहे. मी इथे 1 टक ब्लाऊज विथ बेल्ट सांगत आहे. जर बेल्ट नसेल लावायचा तर आपली ड्राफ्टिंग आता क्लिअर झालेली आहे, परंतु आता मला इथे बेल्ट कट करायचा आहे, तर मी इथे 2.5 इंचावर अशी मार्क करत आहे. इथे सुद्धा मी 2.5 इंच मार्क करून लाईन्स जोडून घेणार आहे. 2.5 इंच या बाजूला सुद्धा 2.5 इंच आणि वरती 3.5 इंच अशा प्रकारे मार्क करून मी ही बेल्ट कट करून घेणार आहे. अशा प्रकारे अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला 1 टक ब्लाऊज कशा करता येईल ते शिकवलेलं आहे. इथे आपण बघू कसं आहे. हा फोल्डमध्ये भाग आहे. मी इथे शोल्डर 5 इंचेस घेतलेले आहे. आर्महोल डाऊन 6 इंचेस घेतलेला आहे. नेक घेतलेला आहे 7 इंचेस. गळा घेतलेला आहे 2.5 इंचेस. त्यानंतर इथून इथपर्यंतचा जो पॉईंट आहे तो मी बस्ट पॉईंट घेतलेला आहे
इथे 1/4 ऑफ चेस्ट घेतलेला आहे प्लस 2 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत 3.5 इंचेस घेतलेला आहे. वरून खाली बस पॉईंट आधी घेतला. बस पॉईंट तो 10 इंचावर घेतलेला आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, साईजनुसार अर्धा इंच एक्स्ट्रा वाढेल. त्यानंतर इथे मी वेस्ट घेतलेला आहे. वेस्ट घेताना 5 इंचेस प्लस 2.5 इंचेस डार्टचे प्लस 2 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन, अशा प्रकारे मी हा वेस्टचा मेजरमेंट घेतलेला आहे. त्यानंतर इथून 0.5 इंचेस घेतलेला आहे. इथून इथे 1 इंचेस घेतलेला आहे. त्यानंतर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 3.5 इंचेस घेतलेला आहे. इथून इथपर्यंत 2.5 इंचेस घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा 2.5 इंचेस घेतलेला आहे. आणि सर्व लाईन्स आपण जोडून घेतलेल्या आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे. कटिंग केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कटिंग मिळेल. या प्रकारे आपल्याला ते